हॅलो, मी प्रतीक्षा आणि आज बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग शूट करायला घेतला आहे. कारण आम्ही शेगावला आलेलो आहोत. तर गजानन महाराजाच्या दर्शनासाठी आम्ही आता निघत आहोत. तर ह्या व्लॉगमध्ये मंदिराच्या छोट्या छोट्या क्लिपच्या सिरीजला राहतील. तर तुम्ही हा व्लॉग कंटिन्यू राहीलच. तुम्ही ह्या व्लॉगच्या शेवटपर्यंत राहा, म्हणजे तुम्हालाही दिसेलच. तर आता आम्ही रेडी होऊन निघालो आहोत दर्शनासाठी. माझे पूर्वपुण्य फळा आले, आज गजानन गुरु भेटले. शेगावीच्या कणाकणात वसली, माझी गजानन माऊली. घडो तुझीच सेवा जन्मोजन्मी, गुरु नामाचा गोडवा असावा सदैव मुखी. कलियुगे ही भक्तीचा प्रत्यय देई, अशी असे गजानन माऊली. गण गण गणात पोटे, गण गण गणात पोटे. आत्ताच आम्ही दर्शन घेऊन घरी आलो. दर्शन म्हणजे गर्दी होती बऱ्यापैकी, पण दर्शन छान झालं आणि महाप्रसाद घेण्याचा योगही आला. ते सागर संगीत जेवण होतं, खूप छान वाटलं. आणि मंदिरातला परिसर, मंदिरातलं वातावरण अगदी शांत आणि शिस्तप्रिय वातावरण, सगळं काही एकदम पाहण्याजोगं आहे. आणि गजानन महाराजांच्या दर्शनाचा योग मला वाटते जवळपास बऱ्याच वर्षानंतर आलेला आहे. 14-15 वर्षानंतर आलेला आहे योग. यानंतर आम्ही भैयाच्या घरी आलेलो, आशू भैयाच्या घरी. तर भैयाचं कलेक्शन पण खूप छान आहे. त्याला झाडे, पुन्हा जे डेकोरेटिव्ह गोष्टी असतात त्याची फार आवड आहे आणि त्याने खूप छान सजावट केली आहे. तर मी तुम्हाला त्याचा एक क्लिप दाखवते. आणि इथे समोर पूर्ण झाडे लावलेली आहेत, झाडांच्या कुंड्या आहेत. दाराच्या एंट्री समोर फुलझाडं आहेत आणि आवळ्याचं झाडही आहे. बाजूलाच चाफ्याचं झाड आहे, पारिजातकाचं झाड आहे आणि आईस्क्रीम फ्लावरचं पण आहे. तर मी एक एक शॉर्ट ग्लिम्प तुम्हाला दाखवते. हॅलो, तर आत्ता आम्ही कृष्णाजीचा मळा या ठिकाणी आलेलो आहोत. तर मी या प्लेसच्या सगळ्या छोट्या छोट्या क्लिप्स घेतलेल्या आहेत. तर माझ्यासोबत माझी खास मैत्रीण मुंबईची शुभांगी आलेली आहे. तर आपण शुभांगीला भेटूया. शुभांगी प्रॉपर शेगावचीच आहे, त्यामुळे तिला सगळे इथले जे प्लेस आहेत ते माहीत आहे म्हणून, आणि तीच मला इकडे घेऊन आली.
तर ही आहे माझी मुंबईची खूप जवळची खास मैत्रीण. तर काय सांगशील तू? प्रतीक्षा आणि मी तब्बल 1.5 वर्षानंतर आज इथे भेटलेलं आहे आणि तिला मी कृष्णाजीच्या मठामध्ये घेऊन आलेली आहे. तर ही आमच्या शेगावची खूप प्रसिद्ध ठिकाण आहे. चला तर बघूया. तर आता आमची म्हणजे भटकंती चालूच आहे. शेगावला थोडंसं एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि माझ्यासोबत शुभांगीचा भाऊ पण आहे, तो त्याला माहिती आहे. त्याच्यामुळे असं हे व्लॉग आहे. तर हा व्लॉग असाच कंटिन्यू राहील, तुम्ही बघत राहा. गावाच्या आतमध्ये महादेवाचे एक जुने मंदिर आहे आणि इथे विष्णूंची मूर्ती देखील आहे. तर या मंदिराचे बांधकामही प्राचीन हेमाडपंथी पद्धतीचेच आहे. हे होते महाराजांचे प्रगटस्थळ, जिथे महाराज प्रत्यक्ष अवतरले होते. महाराजांच्या संबंधित जेवढ्या काही जुन्या वास्तू होत्या तिथे भेट देताना महाराजांचे अस्तित्व असल्याचं जाणवत होतं. श्री गजानन महाराज यांचे परमभक्त असलेले श्री बंकटलाल यांचे हे सदन. असं म्हणतात की ही वास्तू महाराजांच्या असंख्य लीलांची साक्षी देणारी आहे. यानंतर श्री महालक्ष्मी मंदिर सिद्धपेठ शेगाव इथे आम्ही गेलो होतो. तर इथे महालक्ष्मी मातेचं सुंदर असं मंदिर आहे. आणि इथे होतं 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घडवणारं महादेवाचं मंदिर.
12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेऊन बाहेर पडल्यावर इथे आपल्याला महाराजांची सुंदरशी मूर्ती दिसते आणि त्यानंतर मागच्या भागात इथे एक मूकबधीर मुलांची शाळा आहे, जिथे त्यांनी घडवलेल्या सुंदर सुंदर अशा कलाकृतींचं दर्शन आपल्याला होतं या दालनामध्ये.